हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं टेस्टी बाईट्स होम किचनमध्ये. पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे बाजारात भरपूर कॉर्न मिळायला लागले. तेव्हा आजची आपली रेसिपी चटपटीत कुरकुरीत चीज कॉर्न पोटॅटो कटलेटची आहे. तेव्हा चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कापून घ्या. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चॉप करून घ्या. एक कांदा बारीक करून घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य बारीक करून झालं की 2 उकडलेले बटाटे किसणीवर किसून घ्यायचे आणि त्यानंतर सर्व साहित्य एक एक करून बटाट्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. लसूण, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिली फ्लेक्स टाका आणि 1 कटोरी बारीक रवा टाकायचा आहे. नमक स्वादानुसार टाका, कारण कॉर्नमध्ये उकडते वेळी मी नमक ॲड केलेलं. आणि सर्व साहित्य हाताने मिक्स करा. व्यवस्थित एकजीव झालं की साईडला ठेवून द्यायचं सर्व मिश्रण. आणि मी कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं विसरले होते. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सँडविच ब्रेड असतात आपल्याकडे, ते मिक्सरला बारीक करून घ्या, म्हणजेच ब्रेड क्रम्स तयार करून घ्या त्याचे. आणि त्यानंतर एक चटणी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला, पुदिना कोथिंबीरची चटणी. छान हिरवीगार कोथिंबीर, पुदिनाचे पत्ते, 4-5 लसणाच्या कळ्या, 1 अद्रकचा तुकडा आणि 4-5 हिरवी मिरची. लिंबू नव्हता त्यामुळे मी अर्धा टमाटर टाकला. आणि त्यानंतर शेव टाकून घ्यायचे आहेत आणि चटणी पिसून घ्या. चटणी रेडी झाली आहे तोपर्यंत इकडे एक स्लरी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला. कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून स्लरी रेडी करायची आहे. आणि बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये स्लरी असायला पाहिजे. आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे. हातानेच त्याला गोल शेपमध्ये आकार देऊन त्यामध्ये मोझरेला चीज टाकायचं आहे. आणि मोझरेला चीज बाहेर निघता कामा नये म्हणून एकदम सावधानीपूर्वक, म्हणजे हळूवारपणे कटलेटचा शेप जायचा आहे तुम्हाला. आणि व्यवस्थित गोल 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 करून छान असं गोलाकारमध्ये, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता. तर मी इथे गोल शेपमध्ये कटलेट बनवते आहे. आणि सगळे कटलेट रेडी करून घ्या. आणि त्यानंतर त्यामध्ये त्याला स्लरीमध्ये डिप करा. आणि त्यानंतर टाकायचं आहे ब्रेड क्रम्समध्ये. आणि ब्रेड क्रम्स व्यवस्थित कोट झाले की नाही ते व्यवस्थित पाहून घ्यायचं. अशा प्रकारे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. आणि पॅनमध्ये ऑइल गरम करा आणि त्यानंतर सॅलो फ्राय करायचे आहे सगळे कटलेट. छान सोनेरी रंगावर तळून घ्या. दोन्ही साईडनं पलटून घ्यायचे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे. मीडियम आचवरच तळायचे आहे तुम्हाला सगळे कटलेट. आणि अशा प्रकारे सगळे कटलेट रेडी करून घ्या. आणि बघू शकता इकडे किती छान कलर आलेला आहे. टेस्टी आणि कुरकुरीत असे चमचमीत चीज कॉर्न कटलेट रेडी आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.